गावाची मसनवट झाली तरी मी चालल, पण या जालिंदर निंबाळकरचा थाट कमी होता कामा नये। ती सगळी घाण तुम्ही केली आणि आता तुम्हीच ती साफ करणार। सूर्या घरातल्या 3 बायका घेऊन गेला म्हणालात ना, त्याच 3 बायका आमची सेवा करायला या घरात स्वतःहून माघारी येणार म्हणजे येणार। त्याआधी तुम्हाला तुमच्या बायकोला माघारी आणावं लागेल। काय बी करा, त्या सूर्यापुढे हात जोडा, त्याच्या पाया पडा, त्या बायको पुढे लोटांगण घाला, नाही तर काय बी करा, पर तेजूला परत घरी घेऊन या। बस आतापर्यंत तुमचं ऐकत येऊन आहे ना, जी बरबादी करून घ्यायची ना ती करून घेतली मी। ए पुढ्या, मला वासाचा साबण दे माझा। काजू साबण दे रे म्हातारीला। तू तुझं नाव घेतलं, तू दे। अरे मी गेम खेळतोय, तू दे की। अरे मी काजू खातोय, तू दे ना मग। अरे काजू तू दुकानातच काम करतो ना, मग दे ना तू। तू दिला मग काय फरक पडणार रे? तू मग तू दे ना, तुला काय फरक पडतोय द्यायला? तू दे बाबा, माझा वेळ नको। ए तू दे काजू, माझी तर देताय का नाही तर तुमचा मुर्दाच बसवीन बघा। तुम्ही जर दिला नाही ना तर तुमची खायची बॉम्ब हागायची तरपड करीन। लाज नाही लाज्याला आणि त्याला लाव भाज्याला, कामना धंदा हर हर गोविंदा अशी गत आहे तुमची। दे लवकर मला साबण। ए काजू, अरे म्हातारीला चिडली, शिव्या देऊन देऊन कानात रगात काढायच्या आधी साबण दे बाबा। अरे पण मला काय माहिती वासाचा साबण कुठला आहे ते? अरे तिला कुठं दिसतंय तवा, दे कुठला पण। अरे दे की लवकर साबण, दे ना। नरवाजी ठेव घे तुझा साबण। अरे तुझं काय डोळे जळलेत का फुटलेत रे? तुला वाचायला येतं का नाही? घेऊन आहे माझा वासाचा साबण, दुसरा दिलायस। हिला कसं काय कळलं? हिला तर दिसत नाही। अरे मला वासावणं कळतं। आता हे बघ, तू 3 दिवस झाले हे शर्ट घातलाय का नाही? त्याचा वास मारतोय बघ 3 दिवसाचा। खरंच केला का? अरे बातमी वाचली का? हे बघ, शेजारच्या गावात एक टेलर आलाय, त्याला देव माणूस म्हणतात सगळी। अरे काढलंस का त्या मुडद्याचं नाव? त्याची किरडी ढासाळी लवकर, त्याच्या किरडीचा मोडला बांबू, त्याचं मड गेलं मसनात, चेहरा भोळान भानगडी सोळा। अरे तो मी आला ना तर त्याच्या पिंडाला कावळा बी शिवणार नाही। तोंडावर गोडन मनात फोडा असं आहे त्याचं झालं वाटोळं लवकर। तो कवा केसानं गळा कापल ना तर तुम्हाला कळणार बी नाही। त्याच्या नादाला लागू नको। कशाला त्या मुडद्याचं नाव काढलं रे? नको मला तुमच्या दुकानातला साबण, चालले मी। अजब, अरे या म्हातारीला तर दिसत नाही ना, मग ते देव माणसाबद्दल एवढं कसं काय बोलली ती? दादा, ही म्हातारी साधी सुधी नाही। जे आपल्याला दिसत नाही ते तिला दिसतं। भागू, अगं माझी निवड झाली। राजू, अगं कसली निवड? अक्का, आपण दोघींनी नाही का तो अर्ज भरला होता महिला सशक्तीकरणाचा मेळावा आहे, त्यात माझी निवड झाली आहे। वहिनी तिकडे व्यवसायातले बारकावे शिकवणार होते, आता मला तिथे जाता येणार आहे। राजू, खरंच खूप चांगली बातमी आहे ग। आता यातून तुझ्या प्रगतीचा वेग आणखीन वाढेल बघ। हा, थांबा, कोणी कुठे जाणार नाही। काय चाललंय तुमचं? काय ग, कसला मेळावा, कुठं जायचंय? मला पण कळू द्या ना। अरे सूर्य, आपण फिरायला गेलो होतो ना, तेव्हा राजूने बिझनेस वर्कशॉपसाठी एक फॉर्म भरला होता।
आता यातून ना तिला बिझनेस मधल्या खूप चांगल्या चांगल्या गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. होय, मग त्यासाठी काय बाहेर जावं लागणार आहे का? हा, पुण्याला. आणि आठवडाभर तरी राहावं लागल. पुण्याला? सूर्या रे, असं काय करतोस? किती वेळ असा घाबरून तिची प्रगतीची वाट रोखून धरणार आहेस तू? तिचं नशीब जर तिला तिकडे घेऊन जात आहे तर तू प्लीज आता तिला अडवू नकोस. आणि तू ना अजिबात काळजी करू नकोस. तिची राहण्याची पूर्ण सोय केलेली, पूर्ण चौकशी सुद्धा केलेली, त्यामुळे अगदी सेफ राहील ती. तू आता फक्त माझ्यावर विश्वास ठेवून तिला हो म्हण बस. दादा, मला जायचंय तिकडं. अरे इथं राहून ना, गावात राहून काहीच शिकता येत नाही. आणि त्या वर्कशॉपला मला लय शिकायला मिळाल. मला जाऊ दे ना. आपण तू नाही म्हणलास तर नाही जाणार मी. पण दादा, मला जायचंय. नाही, अजिबात नाही. अजिबात तुला जाण्यापासून अडवणार नाही मी आता. खरंच दादा? हो, जा. आपण मला आधी सांगा, राजूची राहण्याची सोय काय केली? खाण्यापिण्याचं सगळं व्यवस्थित असेल ना तिचं? आता शिकायला निघाले म्हणल्यावर वातावरण पण नीट पाहिजे ना. ती कशी जाणार आहे, कुठं राहणार आहे, खाण्यापिण्याची सोय व्यवस्थित असेल का नाही, सगळ्या प्रश्नांची उत्तर मला पाहिजे, तरच महिना जायचं. बर, देते.